स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं आणि मग मल्टी स्पेशालिटीचे नॉर्म्स जर आपल्याला पार करायचे असतील तर त्यासाठी म्हणून आधुनिक सुविधा असणारी सर्व युनिट इथं उपलब्ध असली पाहिजे. आज आपले 9 ऑपरेशन थिएटर्स मॉड्युलर आहेत, त्यामुळे तो काही विषय अडचणीचा नाही. बेडची संख्या व्यवस्थित आहे, भरपूर आहे. त्याचबरोबर NICUचं युनिट आता आपल्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, ते मंजूर होईल. कॅथलॅबचं काम सुरू आहे, तेही पूर्ण होईल. पण स्वतंत्रपणानं कॅन्सर हॉस्पिटलसाठी म्हणून आपण मागणी केलेली आहे आणि तीसुद्धा मागणी सकारात्मकदृष्ट्या सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे ते एकदा पूर्ण झालं की आपल्या मिरजचं सिव्हिल हॉस्पिटल आहे हे मल्टी स्पेशालिटी सिव्हिल हॉस्पिटल म्हणून त्या ठिकाणी नावारूपाला येईल. आज अनेक रुग्णांना तिथं फायदा होतो आहे. मी मगाशीच सांगितलं आपल्याला की न्यूरोसाठी म्हणून एक महत्त्वाचं की ब्रेन ट्युमरसाठी म्हणून असणाऱ्या 2च मशीन्स उपलब्ध आहेत महाराष्ट्रात. त्यापैकी एक मशीन आपण मिरजला घेतली, मिरज सिव्हिलला 42 कोटी रुपयाची मशीन आहे. गोरगरिबाच्या वाट्याला जर ब्रेन ट्युमर आला तर तो 25 लाख आणि 30 लाख रुपये कुठनं घेणार आहे, कुठनं मिळणार आहेत त्याला आणि कोण मदत करणार आहे. आणि म्हणून अशा रुग्णांसाठी, गोरगरीब रुग्णांसाठी म्हणून ही अत्यंत महत्त्वाचा विषय. त्यांच्या आयुष्याशी निगडीत. आयुष्य जर नसेल तर आयुष्य संपवलं जाईल लोकांच्याकडं, त्यांच्याकडं पैसे नाहीत म्हणून. पण अशी पाळी आता इथनं पुढे येणार नाही, कारण गोरगरिबांसाठी सुद्धा हे फार लाभदायक आणि आमच्याकडे फ्रीमध्ये होतं ना सगळे हे. आणि काही ठिकाणी नॉमिनल चार्जेस असतील पण ते काय फार हेवी नसतात. त्यामुळं रुग्णांसाठी म्हणून वैद्यकीय सेवा चांगल्या एक उच्च प्रतीची, उच्च दर्जाची, कारण मिरज मेडिकल कॉलेजचं नाव देखील महाराष्ट्रात फार चांगलं आहे. आज महाराष्ट्रातलं 2 नंबरचं मेडिकल कॉलेज म्हणून ओळखलं जातं. ते आता 1 नंबरला नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. असेही कामं आहेत. मिरज पूर्व भागातले अनेक कामं आपण यावर्षी हाताळू शकलो. अनेक रस्ते असतील, अनेक धार्मिक स्थळ असतील, तिथं सभामंडप असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.